नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत पुण्य श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा सुरू। कापडणे येथील रहिवासी दीपक भटुमाळी रत्नाबाई दीपक माळी यांच्या पुढाकाराने आपल्या पितरांना मोक्ष मिळावा यासाठी 7 दिवसाचे पुण्य श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा सुरू आहे। श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा हा एक पवित्र आणि ज्ञानवर्धक सोहळा आहे, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील कथांचा गौरव केला जातो। हा सोहळा सामान्यतः 7 दिवस चालतो आणि त्यामध्ये भागवत कथाचे वाचन, भजन, कीर्तन आणि अन्य धार्मिक कार्यक्रमांचा समावेश असतो। श्रीमद भागवत कथाचे महत्त्व असे आहे की ती आपल्या जीवनातील सत्य आणि धर्माचे ज्ञान देते। ती आपल्याला भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील आदर्श आणि उपदेशांचे अनुकरण करण्यास प्रेरित करते। श्रीमद भागवत कथा ऐकल्याने जन्मजन्मांतराचे पुण्य मिळते व हे कथा ज्यांच्या सुमधुर वाणीने संपन्न होत आहे, असे कथेचे प्रवक्ते श्री हरिभक्त पारायण धर्मप्रचारक भागवताचार्य श्री देवीदासजी महाराज चौगावकर वृंदावन धाम यांच्या मार्गदर्शनात संपन्न होत आहे। सदर कार्यक्रमाचे आयोजक गंगा भागीरथी वत्सलाबाई भटुमाळी, दीपक माळी, रत्नाबाई माळी, खुशाल माळी हे आहेत। निमंत्रक नंदकिशोर घोडके, योगिताबाई घोडके, संतोष माळी, रघुनाथ माळी, संजय माळी, राजेंद्र माळी, कैलास माळी, जगदीश माळी, छोटू माळी, देवीदास माळी, अविनाश माळी, रामकृष्ण माळी, कृष्ण व कन्हैया माळी। सदर सोहळ्याचे अनुभव सहकार्य श्री संत सावता मंदिर बांधकाम समिती कापडणे, ऐतिहासिक भागवत शिवपुराण कथा समिती कापडणे, भवानी भजनी मंडळ, कृष्णाजी माऊली भजनी मंडळ, विठ्ठल भजनी मंडळ, गुरुदत्त भजनी मंडळ, गुरुदत्त महिला भजनी मंडळ, एकतारी भजनी मंडळ व डांख्या भजनी मंडळ लांबकानी यांचे विशेष असे सहकार्य या कार्यक्रमाला मिळालेले आहे। सदर कार्यक्रमाची महती सांगताना भागवताचार्य श्री देवीदासजी महाराज म्हणाले की रामकृष्ण हरी, राधे राधे। आपल्या श्री क्षेत्र कापडणे नगरीमध्ये 4 दिवसापासून श्रीमद भागवत महापुराण ज्ञानयज्ञ सोहळा या पवित्र नगरीमध्ये संत शिरोमणी सावता महाराज यांच्या मंदिर परिसरामध्ये सुरू आहे। पितरांच्या मोक्षासाठी अकाल मृत्यूहरणम, सर्व दोषाहरणम, सर्व पापहरणम, सर्व पीडाहरणम, वसुदैव वसुतम दैवम कंस चाणूरमर्दनम, देवकी परमानंदम, कृष्णम वंदे जगद्गुरु। ज्या भगवंत कृष्णांच्या चरित्र लीला या ठिकाणी 4 दिवसापासून सुरू आहेत। या कथेचे आयोजक श्री दीपक भटू माळी यांनी आपले वडील वैकुंठवासी भटू बाबूलाल माळी व युवराज भटू माळी यांच्या प्रीत्यात या ठिकाणी मोक्षदायिनी कथा ठेवलेली आहे। या ठिकाणी आम्ही दीपक मामांचं मनापासून आभार, त्यांच्या परिवाराचं मनापासून आभार, गाववाल्यांचं मनापासून आभार। या महान धर्माचं कार्य या ठिकाणी एक शेतकरी राबून कष्ट करून आपल्या वडिलांसाठी, आपल्या भावासाठी आज मोक्षदायिनी कथा ठेवलेली आहे। या धुळे तालुक्यात, या धुळे जिल्ह्यामध्ये एक आदर्श गाव, या आदर्श गावामध्ये एक आदर्श शेतकरीने या ठिकाणी आपल्या आईबापांच्या, आपल्या पितरांच्या आणि गावाच्या उद्धारासाठी स्वतः खर्च करून गाववाल्यांच्या मदतीने या ठिकाणी श्रीमद भागवत महापुराण कथेला या ठिकाणी प्रारंभ केलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून कथा होत आहे। या कथेला साथ देणारे सर्व गावातील ग्रामस्थ मंडळी, या कथेचे जे यजमान आहेत, या ठिकाणी गंगा भागीरथी वत्सलाबाई भटू माळी, श्री दीपक भटू माळी, सौ रत्नाबाई दीपक माळी, चिरंजीव खुशाल दीपक माळी यांच्या माध्यमातून कथेचे आयोजन चालू आहे। मी समस्त खानदेशवासियांना आग्रहाची नम्र विनंती करतो, अशा महान धर्माचे कार्य आपल्या गावात व्हावं। जसं कापडणे नगरीमध्ये अखंड ऐतिहासिक दरवाजाजवळ सुद्धा कथा होत असते, संपूर्ण परिसरामध्ये ज्ञान वैराग्य भक्तीच्या कथा या पवित्र नगरीमध्ये होत असतात। म्हणून कापडणे नगरीसारखं आपण महान कार्य सुद्धा आपण हाती घ्यावं आणि आपल्याही खानदेशात गावागावात ज्ञान वैराग्य भक्ती जागृत करणारी आणि पितरांना मोक्ष देणारा एकमेव ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत महापुराण। व्यास महाराजांनी सांगितलंय, गर्जना इति भागवतम, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारेल मी जन्म मरण। जो भगवंत श्रीकृष्णांना शरण जातो त्या पितरांना मोक्ष मिळतो। अशी मोक्षदायिनी कथा या कापडणे नगरीमध्ये 4 दिवसापासून सुरू आहे। मी पुनश्च कापडणे नगरीच्या सर्व मायबापांचा मनापासून आभार। मी भागवताचार्य देवीदास महाराज चौगावकर खानदेशवासी
मी पुनश्च सर्व धर्माच्या बांधवांना आग्रहाची नम्र विनंती करतो, धर्माच्या कार्यात आपण सहयोगी बना, धर्माच्या कार्यात पुढे जा. धर्मो रक्षती रक्षतः. धर्माचं कार्य जर पुढे चाललं तर पुढची पिढी धर्माच्या कार्यामध्ये सहभागी होईल, देव कळेल, संत कळतील आणि आपल्या मायभूमीचं रक्षण होईल. या ठिकाणी मी या पुनश्च माळी परिवाराचं, वाघ परिवाराचं मनापासून आभार मानतो. त्यांना सहयोग देणाऱ्या सर्व गावकऱ्यांचं मनापासून आभार मानतो. त्यांनी कथा ठेवली आहे, पण गाववाल्याने सुद्धा त्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारे या ठिकाणी सेवा दिलेली आहे. आज होम यज्ञ होणार आहे, ज्ञान वैराग्य भक्तीची कथा होणार आहे. म्हणून पुनश्च भाविक भक्तांचं आणि या ठिकाणी आमचे दादा आलेले, दादांच्या माध्यमातून या टीव्हीच्या माध्यमातून या गावाचं नाव रोशन होईल. या गावामध्ये सदा सर्वदा ज्ञान वैराग्य भक्ती जागृत हो, ही या ठिकाणी प्रार्थना करतो. राधे राधे. ओम नमः पार्वती पतये हर हर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. संत शिरोमणी सावता महाराज की जय. ज्योती जय क्रांती.